हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कशा आहेत तुम्ही सर्वजण? मी आज तुमच्यासोबत आहे ना गुलाबजामुनची रेसिपी शेअर करत आहे. तर मी डिटेलमध्ये सांगते तुम्हाला. मी ना 5 वाट्या साखर घेतलेली आहे मोठ्या वाटीने आणि इथे चाचणी बनवायला ठेवलेली आहे. आणि घट्ट अशी चाचणी बनवून घ्यायची आपल्याला, तार नाही सुटला पाहिजे तिला, अशी घट्ट चाचणी बनवायची. आणि इथे अर्धा किलो खवा आहे हा, आणि याच्यामध्ये 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. आणि याला आता थोडा थोडा मिक्स करून चांगलं मिक्स करायचं, एकजीव करायचं या खव्याला आणि मैद्याला. याच्यामध्ये ना जेवढा बसेल तेवढा नाही टाकायचा. मी म्हणजे समजा तुमचा 500 ग्राम खवा असेल तर 100 ग्राम मैदा टाकायचा, 150 ग्राम टाकला तरी चालून जातो. तर अशा प्रकारे याचं माप टाकायचं आणि एक पण जास्त मिक्स करायचं. इथे बघा मला वाटत होतं आणखी टाकू शकतो, कारण ही वाटी भरून घेतला होता मी, पण खवा भरपूर असल्यामुळं 1 वाटी पूर्ण असा बसला यामध्ये मैदा. आणि एक जीव करून घेतल्यामुळं गुलाबजामुन खूप छान आणि सॉफ्ट होतात आणि फुगतात पण. आणि अगदी 1 चिमूटभर मी यामध्ये खायचा सोडा पण टाकलेला आहे. तो टाकला ना आणखी फुगून येतात गुलाबजामुन आणि छान होतात, मस्त लुसलुसीत. आणि पाक खूप मध्ये जातो त्याच्यामुळे थोडासा खायचा सोडा टाकायचा. आणि बघा इथे माझा खव्याचा उंडा चुरून रेडी आहे. आता मी याचे गुलाबजामुन वळून घेते. आपापल्या आकाराप्रमाणे आणि शेपप्रमाणे गुलाबजामुन बनवून घ्यायचे आणि तेलामध्ये तळून घ्यायचे. तुपामध्ये पण तळू शकता. मी तुपामध्ये नाही तळत, कारण की माझ्या मिस्टरांना तूप बिलकुल नाही आवडत त्याच्यामुळं. आणि तुम्ही तुपात पण तळून घेतले तर आणखी छान टेस्ट येते याची आणि खूप भारी बनतात तुपात तळलेले. तर मी तेलातच करडीच्या तळणार आहे. आणि याला ना होता होईल तितकं तेल जे सेंट येतं का त्या तेलामध्ये नाही तळायचं. म्हणजे साधारण सोयाबीनच्या वगैरे तेलात तळलं ना तर याला आणखी जास्त सेंट येतो, मग त्याच्यामुळं न सेंट येणाऱ्या तेलात तळायचं थोडं. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा पण, आणि व्हिडिओला शेअर पण करा. इथे माझे बघा बनवून झालेले आहेत गुलाबजामुन. तर एवढी बॅच मी आता तळून घेते अगोदर, कारण की भरपूर असे तळेपर्यंत ना ते चपटे होत होते. त्याच्यामुळं म्हणलं अगोदर तळून घ्यायचे एवढे आणि आणखी बनवायचे, कारण भरपूर असे प्रमाणात झालेले आहे खवा भरपूर असल्यामुळे. आणि मुलांना खूप आवडतात गुलाबजामुन, त्याच्यामुळं भरपूर दिवस झाले मी बनवले पण नाही. आणि योगायोग खवा मिळाला छान फ्रेश असा, तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. आणि हे ना एकदम गरम गरम पण चाचणीमध्ये नाही टाकायचे, थोडे थंडी होऊ द्यायचे. आणि चाचणी पण थोडीशी थंडी होऊ द्यायची. चाचणी माझी तयार झालेली आहे आणि हे पण तळून झालेले आहेत पूर्ण, तर भरपूर अशा प्रमाणात झालेले आहेत. आणि आता विलायची पावडर टाकली मी या चाचणीमध्ये. ही ना थोडी पूर्ण चाचणी झाल्याच्या नंतरच टाकायची विलायची पावडर, मग नाहीतर सेंट राहत नाही अगोदरच टाकली तर. आणि तयार झाली माझी चाचणी. तर मी 10 मिनटं अगोदर थंडी होऊ दिली आणि नंतर यामध्ये आता टाकून देते गुलाबजामुन. आणि लवकरात लवकर मुरतात हे, म्हणजे पाकात ना एकदम छान असे मुरतात. जास्त गरमही ठेवायचा नाही पाक आणि जास्त थंडाई होऊ द्यायचा नाही. आणि गुलाबजामुन थंडे झाले होते त्याच्यामुळं मी आता टाकत आहे. आणि चाचणी थोडी गरम आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी गुलाबजामुनची रेसिपी तर कमेंट करून सांगा. आणि सिंपल आहे आणि खूप सोपी आहे. आणि पॉकेटपेक्षा ना खव्याचे गुलाबजामुन एकदा तुम्ही बनवून बघा, जर नसतील बनवत तर खूप छान लागतात. मला पण अगोदर ना खव्याचे गुलाबजामुन थोडं किचकट वाटायचं बनवणं, कारण की ते मैद्याचं प्रमाण जर आपलं थोडंसं चुकलं ना तर इकडे तिकडे होऊ शकतो, आपलं बिघडते रेसिपी थोडीशी. तर त्याच्यामुळं ना हे प्रमाण व्यवस्थित झालं नाही एकदा तर मग काय खव्याचे गुलाबजामुन पॉकेटची बरोबरी करू शकत नाही, खूप भारी लागतात. पॉकेटच्या गुलाबजामुनमध्ये एवढी टेस्ट नसते जेवढी यामध्ये असते. आता हे एकदम पेड्यासारखे टेस्टला लागतात.
आणि बघा इथे झाले माझे तयार. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कशी वाटली माझी रेसिपी? चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा. साईडला बेल आयकॉन आहे तेही दाबा. बाय.